पलीकडे आळंदी आहे, आळंदीमध्ये ज्ञानोबा रायांची पालखी निघतीये, लाखो लोक जमतात, लाखो लोक त्या पादुकांना स्पर्श करायला मिळावा, त्यांचं दर्शन घेता यावं म्हणून लाखोंनी लोक गर्दी करतात. पण एकेकाळी ज्यावेळी त्या पादुकांमधले पाय आळंदीमध्ये चालत होते ना, त्यावेळी त्या पायांना आळंदीमध्ये फिरू नये अशी व्यवस्था केली गेली होती. ताटी उघडा ज्ञानेश्वरा म्हणून इवलीशी मुक्ताई ज्ञानोबांना सांगतेय, दरवाजा उघडा. पण समाज म्हणत होता तुम्ही संन्याशाची पोरं आहे, तुम्हाला जेवायला मिळणार नाही, तुम्ही राहू शकत नाही. आज तोच समाज ज्ञानोबा तुकोबांच्या पादुका डोक्यावर घेऊन पंढरपूर पर्यंत जातोय. पण तरी सुद्धा ज्ञानोबांनी राग नाही पकडला. हे विश्वाची माझे घर, पसायदान मागितलं स्वतः करता नाही, या मातीमधल्या प्रत्येकाकरता. पलीकडे देहू आहे, पराविया नारियामा रुक्माई समान जगद्गुरु तुकोबाराय म्हणायचे. समाजानं त्यांच्या घरी वेश्या पाठवली आहे. अरे सगळ्या शेतकऱ्यांचं कर्ज तुकोबारायानं त्या माफ करून टाकलं. इंद्रायणीमध्ये सगळे बुडवून टाकले. देणं एवढं होतं, शेतकऱ्यांकरता पहिलं केलं. त्याच तुकोबारायाच्या गाथा समाजानं इंद्रायणीमध्ये बुडवून टाकल्या. आणि आज तो समाज पंढरपूर पर्यंत तुकोबांचं नाव घेत जातोय. समाजानं संघर्ष प्रत्येकाला करावा लागलाय. मृणालताईला इथे यायला संघर्ष करावा लागला नाही का? करावाच लागलाय. हे सोपं नाहीये. कदाचित त्यावर त्या परत कधीतरी सांगतील. पण आमच्या मुलांना हे शिकवा की आम्हाला संघर्ष करावा लागेल. आयुष्यात मोठं व्हायचं असेल ना, तर संघर्ष करून पुढे जावं लागेल. आणि इथं बसलेल्या आईला आणि बापांना मी सांगतो,